तर बघा, मराठी हा विषय शिकत असताना तुमच्या सगळ्यांचे आवडते किंवा आपल्या सर्वांचे आवडते जे लेखक आहेत, पु ल देशपांडे यांचा कुठलाही धडा आपल्याला प्रचंड आवडतो, बरोबर आहे. आणि आपण ती दोन नाटकं बघितलेली आहेत, एक हसवा फसवी आणि एक ध्यानीमनी. दोन्ही नाटकं खूप सुंदर आहेत, दोन्हींचा अर्थ खूप सुंदर आहे. हसवा फसवी हे पूर्णतः विनोदी नाटक होतं. त्याच्यानंतर ध्यानीमनी याच्यामध्ये एक आई, त्या आईचं मन आणि त्याच्याचमुळे वडिलांचंसुद्धा मन, या दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण सुंदर मी होणार हा धडा बघूया. पु ल देशपांडे यांचा धडा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत पु ल देशपांडे कोण आहेत, सांगण्याची गरज नाही आहे. मराठी लहानपणापासून शिकतो आहे, त्यांचे धडे, त्यांचे कविता शिकत शिकत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि भविष्यात देखील जर आपण पुढे आणखी काही केलं तर शिकू शकतो. ओके. खूप थोर मराठी साहित्यिक आहेत, विनोदी लेखक आहेत, नाटककार आहेत, प्रवासन वर्णनसुद्धा लिहिलेले आहेत. छान असे कलावंत होते, नाटककार होते. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक, खूप गोष्टी सूक्ष्मपणे बघायचे. छान निर्मळ असं विनोद असायचा. आजच्यासारखे फालतूक विनोद त्याच्यामध्ये नसायचे. तरल कल्पनाशक्ती असायची त्यांची. भाषेचा अतिशय उत्कृष्ट उपयोग करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. ओके. तू का म्हणे आता, तुझं आहे तुझं पाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी त्यांची नाटकं आहेत. ओके. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला या त्यांच्या एकांकिका प्रसिद्ध आहेत. आता जे कॉलेज लेवलला नाटकं ड्रामा करतात त्यांना हे माहिती असेल, बाकी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असतील. खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक हे विनोदी लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा ही त्यांची प्रवास वर्णनेसुद्धा आहेत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र हे त्यांची पुस्तके आहेत. यापैकी जे तुम्हाला वाचायला मिळेल ते पुस्तक वाचा. खूपच मस्त पुस्तकं आहे, तुम्हाला दुसऱ्या गोष्टींची पण गरज लागणार नाही. ओके. आता या धडा बघत असताना आपल्याला या धड्यामध्ये तुम्हाला संस्थानाचे राजे महाराजे आहेत, बेबी याच्यामध्ये दिसणार आहेत, दिदी, राजेंद्र आणि प्रताप ही त्यांची मुले असे दिसणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर दिसणार आहेत. ओके. तर नाटक काय आहे, अर्थ काय आहे की ज्यावेळी तुम्ही सगळ्यांनी नवरी मिळे नवऱ्याला हा मराठी पिक्चर पाहिलेला असेल, त्याच्यामध्ये कसं की एक म्हातारी असते की जिच्या डोक्यातून राजे महाराजेपणा जातच नाही. ओके. ती आपल्या नोकराणीला दासी वगैरे म्हणते, तुम्ही पाहिलं असेल. त्याच प्रकारचं कथानक इथे आहे. बेबी ही जी मुलगी आहे ही शिकल्यामुळे हिला स्वतःचं जग बनवायचं आहे, तिला लग्न करायचं नाही. पण संस्थानाचे महाराज यांची जुने मनवृत्ती असल्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न करून द्यायचं किंवा तिला लवकरात लवकर लग्न करून पाठवून द्यायचं, असे प्रकारचे त्यांचे काहीतरी विचार आहेत. ओके. पण त्यामुळे बाप आणि मुलींमध्ये जे वाद होत आहेत याच्याविषयी सुंदर मी होणार हे नाटक आहे. ओके. बघूया आता. बेबी, हेमलता देवी, तुमचं पत्र. दीदी, माझं? हो, पण पप्पांचं दिसतंय. द्या टाळी डॉक्टर, मुक्काम लांबला. दीदी, काय झालं गं? दीदी, वाच ना पत्र. मी रजा घेऊ का? नाही. बसा डॉक्टर. अनेक आशीर्वाद. आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो आहोत ते काम झाले. गेले काही दिवस तुझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्यासारखे वाटत होते. प्रकृती झपाट्याने सुधारली पाहिजे. मुंबईत काही डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी लंडनला जाण्याचा सल्ला दिला आहे. तेथे अधिक चांगले उपचार होतील. पुढल्या महिन्यात आपण सर्वजण इंग्लंडला जाण्यासाठी निघत आहोत. कमीत कमी 2 वर्ष तिथे राहावे लागेल असेच डॉक्टरांचे मत आहे. आम्हाला आता कुठेही राहिले तरी सारखेच आहे. प्रताप, राजेंद्र, बेबी यांनाही प्रवासाची आवड आहे. त्यांनाही आनंदाची बातमी सांगावी. आनंदाची बातमी. मी साफ सांगते दीदी, मी इंग्लंडला जाणार नाही आणि माझं ऐकायचं असेल तर तू देखील जाऊ नकोस. प्रताप आणि राजूला जाऊ दे. तर बघा, बेबी यांना डॉक्टरांनी एक सल्ला दिलेला होता. बेबीची जी बहीण आहे, जिचं नाव इथं सांगितलेलं नाही आहे, पण हेमलता देवी आहे. ओके. तर हेमलता देवी ह्या आजारी आहेत आणि त्यांना डॉक्टरांनी लंडनला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिलेला आहे. पण बेबी या लंडनला जायसाठी तयार नाही आहेत. त्या बहिणीला देखील सल्ला देतात की जे काही उपचार करायचे असतील ते इथेच करा, कुठे लंडनला वगैरे जाण्याची गरज नाही आहे. फक्त मुलांना जायचं असेल फिरायला तर जाऊ द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता
राजेंद्र, का म्हणून? बेबी, का म्हणून? पप्पाच्या पाठगोळ्याशिवाय कोलमडून पडाल तुम्ही. तर तेवढ्यात हेमलताताईंचा मिस्टर किंवा जे असतील त्यांनी सांगितलं की आम्हीच का जायचं बेबी, जे आजारी आहे हेमलता देवी तिला घेऊन जायचं आहे. ओके. त्यावरून बेबीताई म्हणाल्या की एकटं जाण्याची हिंमत नसेल तुम्हाला, आईवडिलांची नेहमी वडिलांची सवय लागलेली असल्यामुळे तुम्हाला वडील सोबतच हवे असतील असं ती म्हणत आहे. ओके. प्रताप, कशावरून? बेबी, इतके दिवस या वाड्यात गुपचूप राहिलात त्यावरून सांगते मी. वास्तविक बंडाचं निशाण उभं करायला हवं होतं तुम्ही. करू केव्हा? म्हातारपणी? तुझ्या जागी मी असते तर केव्हा धडा शिकवला असता पप्पांना. मग सध्या चालवलं आहेस ते काय आहे असं म्हणणं आहे तुझं? पप्पांना जवळजवळ रोज तू नवा धडा शिकवत असतेस. वास्तविक पप्पांना तुला शिकवणीचे पैसे द्यायला हवेत हे एकदा पप्पांच्या पुढे बोल ना. बोलेन. केव्हा ऐकशील तू? त्या दिवशी भाऊबीज नसली तरी ओवाळीन मी तुला, आणि मी देखील हक्काच्या कमाईनं ओवाळींनी घालीन तुला. कशी फटके उडवल्यासारखी उत्तरं देत आहे पहा. दीदी राजे, कसल्या विचारात पडला आहात तुम्ही? कसल्या नाही डॉक्टर. दीदी, एवढं काय मनाला लावून घेता? डॉक्टर, तुम्ही विचारता आहे? हो, मीच विचारतो. दीदी, आयुष्यात खरा निर्णय घ्यायचा प्रसंग येत असतो, त्यावेळी नीट घेता आला नाही तर आयुष्य ब्रेक तुटल्यासारखं गाडीसारखं होऊन जातं. डॉक्टर, तुम्ही कसल्या तरी विचारात पडल्यासारखे दिसताय आता. बाकी या वाड्यात विचार करणारी मंडळी फार झाली आहे. छे, असल्या विचारी मंडळीत मला गुदमरल्यासारखं होतं. बेबी राजे, तुम्हाला मागे मी एकदा स्वित्झर्लंडच्या एका नर्सची गोष्ट सांगितली, एकदा का पुष्कळ वेळा सांगितली. माजेल प्लॉविया. मी तिच्या डोळ्यात बोटं घातली होती. ती तुमच्याकडे मोसिये करत धावत आली. डॉक्टर, आणि मग मी तिची समजूत काढली. हे ऐकायलाच होत नाही का तुम्हाला? तुम्ही झाला आहात आता तितकी मोठी. प्लाविया, माफ करा. दीदी, मी बसतो जरा. बसा ना डॉक्टर. तुम्हाला किती वेळा सांगितलं की दरबारी रीतिरिवाज दरवाजाबाहेर गेले या वाड्यातून. थँक्यू दीदी, मी निर्णयाबद्दल सांगत होतो नाही का? प्लाविया मोठी वेडी होती, अगदी वेडी. माझ्याशी लग्न करायचं होतं तिला. डॉक्टर, आणि मग काय? तुम्हाला आज आलं ना असंच एक पत्र. कुणाचं? तुमच्या पप्पांचं. महाराजांच्या परिवारात मी एकटाच का होतो? कुणीतरी महाराजांपर्यंत ही वर्दी पोचवली. महाराजांनी बंदी केली का पण? आणि डॉक्टर, तुम्ही का ऐकलत महाराजांचं? रागवू नको बेबी राजे, मी महाराजांचं ऐकलं नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवर मृत्यूचं आव्हान स्वीकारत पडलेल्या तुझ्या मम्मींचं ऐकलं. महाराजांनी पत्रात 2च ओळी लिहिल्या होत्या, नोकरीवरून जा आणि लग्न करा. आमचं लग्न ठरलं सांगून मी मम्मींचा निरोप घ्यायला गेलो. माझ्याकडे मम्मींनी पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याच्या शीन हातांनी पुसण्याची देखील तिच्यात क्षमता नव्हती. मम्मी म्हणाल्या, डॉक्टर तुम्ही गेलात, माझ्या पोरांना आई कुठली? प्लॉविया म्हातारा. होय, तुम्हाला एवढ्या अशा होता. तुम्ही एका प्रॅममध्ये घालून तुम्हाला प्लॉवियाच्या घरी घेऊन गेलो. तुमच्या हातात फुलांचा एक गुच्छा दिला होता. गुच्छासकट तुम्हाला उचलून मी आत नेलं तेव्हा प्लॉविया म्हणाली, हे 2 गुच्छ कशाला आणलेत? तुमच्या हातून तो गुच्छ मी प्लॉवियाला दिला आणि सांगितलं, प्लॉविया, मला हिची आणि हिच्या भावंडांची आई होऊन राहायचं आहे. प्लॉविया संगमरवरी पुतळ्यासारखी एका जागी खेळून राहिली. आतून प्लॉवियाचा बाप व्हायोलिनवर कसले तरी विलक्षण स्वर काढत होता. दॅट्स ऑल. लग्न या गोष्टींचा पप्पांना इतका तिटकारा. थांब बेबी, पण डॉक्टर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल? मम्मीच्या डोळ्यातले असह्य अश्रू पुसण्याचा निर्णय तुम्ही घेतला, त्याचं दुःख होतं तुम्हाला? पश्चाताप होतो? एक क्षणभर देखील नाही. सारं आयुष्य मी तृप्तीत समाधानात काढलं. महाराजांनी अनेक वेळा माझा अपमान केला, अनेक आपत्ती आल्या गेल्या, मी अगदी कोरा राहिलो. दीदी, तुमच्या मम्मींनी मला आयुष्यात केवढं मोठं प्रयोजन केलं. आपण कशासाठी जगतो आहोत याचं उत्तर देण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं. दीदी, मी पुरुष असून देखील आई होण्याचं भाग्य लाभलं. तुमची आई म्हणून मी जगलो. तुमच्या चिमण्या विश्वातील सुखदुःख तुम्ही तुमच्या पप्पांशी बोलता आल्या नाहीत, कधी माझ्याशी बोललात. प्रतापराजे, राजभूप, बेबी यांची काळजी वाटत होती मला, काळजी वाटत होती तुमची, पण त्यातूनही देखील मी मुक्त झालो. आता खरं सांगू, मला आता माझी काळजी वाटायला लागलेली आहे. तर तुम्हालाही कळतच नसेल की आतमधून काय चाललं आहे, की तिच्या घरी जे बेबींच्या बहिणीला दवाखान्यात न्यावं यासाठी हे प्रयोजन चाललेलं आहे. आणि जे डॉक्टरांनी त्यांना तो सल्ला दिलेला आहे ते डॉक्टर तिथे आलेले आहेत. तर त्याचवेळी त्यांनी डॉक्टरांना विचारलं की आम्ही सगळे गोष्टी
त्या दिदीने विचारलं, त्या मुलीने विचारलं बेबीने, जिला सारखा प्रॉब्लेम होता आईबापांकडून. तर थोडक्यात धडा काय आहे मी तुम्हाला अजून एकदा सांगतो. बेबी हे जे कॅरेक्टर आहे, हिची बहीण आहे हेमलता देवी. हिला दवाखान्यासाठी लंडनला न्यायचं आहे, पण बेबीचा त्याला गोष्टीला विरोध आहे. कारण ते बेबीच्या वडिलांनी सांगितलेलं होतं की लंडनला नेलं पाहिजे. ओके, कारण त्याला डॉक्टरांनी तसा सल्ला दिलेला होता. पण बेबीला हा सल्ला मान्य नव्हता की प्रत्येक वेळी आपण वडिलांचंच का ऐकायचं. लहानपणापासून आपण वडिलांचंच ऐकत आलेलो आहोत. वडील आपले महाराज आहेत म्हणून आपण त्यांच्या गोष्टींना मान्य करत आलेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं नुकसानसुद्धा झालेलं आहे, पण आपण त्यांचंच का ऐकायचं. ओके, त्याच्यानंतर त्यांना जे त्यांच्या घरी जे रेग्युलर डॉक्टर यायचे किंवा डॉक्टर होते त्यांच्या घरातले, त्यांनी बेबी आणि त्यांच्या बहिणींना किंवा बाकीच्यांना सांभाळलेलं होतं. तर त्यांनी डॉक्टरांना विचारलं की तुम्हालासुद्धा तुमच्या तरुणपणी महाराजांनी असंच घराबाहेर निघा आणि लग्न करून घ्या, माझ्या घरात राहू नका असं सांगितलं असेल, तेव्हा मग तुम्ही काय केलं. तर त्यांनी बेबींना सांगायला सुरुवात केली की जसं एक फ्लॉविया नावाची नर्स होती, एक पेशंट होती त्यांच्याकडे, ती त्यांच्या प्रेमात पडलेली होती, ती वेड्यासारखं वागत होती. आणि एक काळ असा आला की डॉक्टरांनी तिच्याशीच लग्न केलं, कारण तिला सुधरवायचं होतं, त्यांना नीट करायचं होतं. आणि त्यानंतर त्यांनी बेबींना सांभाळलेलं आहे, त्यांच्या बहिणींना सांभाळलेलं आहे. मग वडिलांचा निर्णय किंवा महाराजांचा निर्णय त्यांनी देखील का मान्य केला, हा बेबीचा प्रॉब्लेम होता. की प्रत्येक वेळी प्रत्येकजण महाराजांचं का ऐकतं आणि स्वतः अशा चुक्यांमध्ये का सापडतं. तर त्यावर आता बहीण देखील भडकलेली आहे. दिदी त्यांनी म्हणलेली आहे की राजू आणि बेबी किंवा प्रताप जो त्यांचा मिस्टर आहे आणि त्यांची मुलं आहेत ते जाईल कुठेतरी, पण मी कुठे जाणार डॉक्टर. त्यावर डॉक्टर म्हणाले तुम्ही जाल दीदी, गेलं पाहिजे तुम्हाला, गेलं पाहिजे. महाराज फार अचानक आलो ना मी, सगळ्यांना धक्का बसलेला दिसतोय. डॉक्टर कुणाला जायला सांगतायत. बोलत का नाही डॉक्टर. बोलण्यासारखं काही राहिलं नाही आता. ठीक आहे, आपल्या सेवेचीही काही आवश्यकता राहिली नाही, हे मीच आपल्याला सांगणार होतो युअर हायनेस. असं राजीनामा देऊन निघाल्याचा मोठेपणा हवा आहे का तुम्हाला. संध्याकाळपर्यंत लिहून आणा. पप्पा काय करताय. महाराज माझ्या वागण्याची चिकित्सा तुमच्याकडून व्हायला नको आहे. मला माझं पत्र मिळालं. बेबी हो असं. पण पप्पा तुमचं काय मत आहे हे त्या पत्राच्या अवस्थेवर मला कळतं, पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. इंग्लंडच्या बोटीत 15 दिवस एकत्रच राहायचं आहे आपल्याला, तेव्हा सांगा. इंग्लंडच्या बोटीत. ऐकलंय मी ते वाक्य. पुढे बोला. पुढं काही बोलायचं नाही. ठीक आहे, मग माझं ऐका. त्या माणसाशी मी लग्न करू देणार नाही तुला. तो प्रश्न आता तुमच्या इच्छेचा राहिलेला नाही. माझं त्याच्याशी लग्न झालं. केव्हा. ज्या दिवशी त्याची आणि माझी पहिली भेट झाली. त्याला लग्न म्हणत नाहीत बेबी. पप्पा काय बोलत आहे. आणि दीदी यांच्यावर तू मला प्रेम करायला सांगतेस. प्रेम हा शब्द कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही त्याच्यावर मला प्रेम करायला सांगतेस. मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता नाही बेबी. तुम्हाला कोणाच्याच प्रेमाची आवश्यकता नाही पप्पा. तुम्हालाच आवश्यकता आहे फक्त अमर्याद सत्तेची. ज्या डॉक्टरांनी पोटच्या पोरांसारखं संगोपन केलं आमचं, त्यांच्या सेवेची तुम्हाला चीज नाही. तेही पाहिलं आम्ही आताच. बाबूळ झाडाला देखील फुले येतात. पण पप्पा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे पसरण्याखेरीज काही केलेलं नाही. दीदी चल माझ्याबरोबर. माझ्या झोपडीत तुझा निवारा आहे. बंडाचे आईबाप घोड्यांवर देखील पोटच्या पोरांसारखे प्रेम करतात. आपल्या हातांनी भाकर खाऊ घालतील. तर बघा प्रॉब्लेम काय आहे की बेबी ही जी कॅरेक्टर आहे, आता त्यांचे वडील जे महाराज आहेत ते लग्न करायला सांगतायत आणि त्या लग्नाच्या निमित्ताने तिला ते इंग्लंडला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याला कारण त्यांनी हेमलताचं दवाखाना असं सांगितलेलं आहे. ओके, पण बेबींना लग्न करायचं नाही आहे, कारण बेबीचा कुणावर तरी प्रेम आहे आणि त्या मुलाशी ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच लग्न झालं असं तिने मनाशी ठरवलेलं आहे. पण वडिलांचा त्या लग्नाला विरोध आहे. त्यामुळं दोघांचं एकमेकांशी जमत नाही, पटत नाही. शेवटी बेबी बहिणीला देखील सांगते की तूही माझ्याबरोबर कुठेतरी इथून निघून चल. आपण गरिबीत दिवस काढू, पण आपण वडिलांबरोबर राहायचं नाही. अशा प्रकारे आजची मुलं जी आईवडिलांच्या पुराणा किंवा जुना जमाना आणि आताचं नवीन मॉडर्न पिढी यांचं एकमेकांशी मेळ बसत नाही, यांचं एकमेकांशी वाद असतात, हे सतत एकमेकांना घालून पाडून बोलत असतात. ओके,
कारण नव्या पिढीचं आणि जुन्या पिढीचं जमत नाही. आपल्याही घरात आपल्या आईवडिलांशी आपल्या बऱ्याच वेळा तिटकारा किंवा भांडण होतं. त्याचं कारण आहे की नवीन पिढी आणि जुन्या पिढी एकमेकांना मॅच करू शकत नाहीत. नवीन पिढी फारच मॉडर्न आहे, जुन्या पिढी फारच कट्टर आहेत, रूढी परंपरांना बांधलेले आहेत. ही गोष्ट सतत जाणवते आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळीकडे वाद चालू होतं, हे आपल्याला प्रत्येक वेळी जाणवतं. ओके, हेच या धड्यातून आपल्याला शिकायला मिळेल. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू स्टुडंट्स.